भाकरी फिरवा अर्थात पक्ष संघटनेमध्ये बदल करा ही मागणी एकमुखाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईत झालेल्या 2 दिवसांच्या बैठकीमध्ये करण्यात आली। या मागणीला आवाज दिला तो या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी। आपल्या सोबत आहेत विकासजी। पक्षामध्ये संघटनेमध्ये बदल हवाय, सुरुवात कोणापासून व्हायला हवी? मुळात पक्षाला आमच्या आता 25 वर्ष झालेली। आदरणीय पवार साहेब हा आमचा पक्षाचा ब्रँड आहे आणि विचार आहे। कारण शरद पवार ही व्यक्ती नाहीये। शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातले एकमेव नेतृत्व आहे की ज्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला, यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय पद्धतीने त्यांनी पुढची वाटचाल केली आणि हे सगळं आता पुढच्या काळात गेलं पाहिजे। पुढची पिढी या विचाराने तयार झाली पाहिजे। या भूमिकेतनं आता आमच्या पक्षात भाकरी फिरवणं म्हणजे याचा अर्थ असा आहे, म्हणजे मी जो घेतो तो किंवा मी जो मांडलाय तो काल पक्षाच्या बैठकीतही मांडला। पक्षाच्या फ्रंटल सेल जे आहेत, युवक, विद्यार्थी आणि महिला, याची पवार साहेबांनी परवा दिवसभर बसून सविस्तर प्रत्येकाचं गाऱ्हाणं ऐकलं, अनुभव ऐकले। काल आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची सुद्धा बैठक, सगळे तालुका शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणीचे आमदार, माजी आमदार, जे विधानसभेचे उमेदवार होते ते सगळे उमेदवार, या सगळ्यांची सविस्तर बैठक घेतली। या बैठकीमध्ये पवार साहेबांनी तिथेही अनुभव सगळ्यांचे ऐकले, काही तक्रारी ऐकल्या, काही गाऱ्हाणी ऐकली। हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत साहेब आहेत। याचं कारण असं की साहेबांनी मागे एकदा सुतोवाच केलं होतं की मी आता पक्ष संघटनेत लक्ष जास्त घालणार आहे। त्या अर्थाने आता जे काय आमचे आता पक्षात जे काय पदाधिकारी आहेत सगळे, मग अगदी काही जिल्हा पातळीवर असतील, या सगळ्यांनी पक्षात जे काय मध्ये दरोडा पडला भारतीय जनता पार्टीकडनं आणि अजितदादा मित्रमंडळ किंवा तो जो काही गट एक आमच्यातनं फुटून तिकडे गेला सत्तेत, त्यावेळेस पक्ष प्रचंड अडचणीत होता। अनेक जण आता पुढे कसं होणार असा प्रश्न घेऊन होते। त्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील किंवा बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून त्या ठिकाणी ठामपणाने उभे राहून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेकांनी स्वतःहून पुढे येऊन जबाबदाऱ्या घेतल्यात। कुणी तालुक्याची जबाबदारी घेतली, कुणी गावची घेतली, कुणी शहराची घेतली, कुणी जिल्ह्याची जबाबदारी घेतली। या सगळ्या कार्यकर्त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी इतकं काम केलं की लोकसभेमध्ये आम्हाला कधी नव्हे ते 8 लोकसभेचे खासदार आम्हाला मिळाले। सगळेजण उत्साहात राहिले, परंतु विधानसभेला आम्हाला निराशाजनक जो काय निकाल मिळाला किंवा संशयास्पद रीतीने ज्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही, मतदारांचा विश्वास बसत नाही, आमच्या उमेदवारांचा विश्वास बसत नाही। काल सुद्धा अनेक जण सांगताना हेच सांगत होते की काहीतरी गडबड आहे, घोटाळा आहे। त्यामुळे उद्या आता जर का आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा, तर इथे आता जो काही आमचा 2ऱ्या-3ऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे याला तिथे संधी असणार आहे की ज्याला इथे निवडणुका लढवायची आहेत, तर त्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे। आणि पक्ष संघटनेमध्ये जर आता 2-3 टर्म कुणी राहिले असतील, काही जण 2 टर्म राहिलेले आहेत, आमच्या पक्षात 3 वर्षाची एक टर्म आहे, मग आता जर 3 टर्म, 2 टर्म, 4 टर्म काही जर राहिले असतील तर यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। मी स्वतः काल माझ्या प्रवक्तेपदाचा, संघटक सचिव पदाचा आदरणीय पवार साहेबांकडे नम्रपणाने माझा राजीनामा लेखी स्वरूपात सादर केला। तुमचं म्हणणं आहे की 3 वर्षांहून अधिक काळ जी व्यक्ती त्या पदावरती आहे तिनं बाजूला व्हायला हवं। प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील आणि 2017 पासून ते या पदावरती आहेत, तर त्यांच्या या अध्यक्षपदाबद्दल बरंच काही बोललं जातंय। तर तुम्ही काय मागणी केली? तुम्हाला पक्षातील तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर काय जाणवलं? नाही, पक्षाच्या 2 दिवस बैठकीमध्ये काल जे काय आता भरगच्च झाली मीटिंग, काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 1000च्या पेक्षा आसपास कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, सगळे महत्वाचे पदाधिकारी होते। जवळपास बहुतांश 75-80% कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती की राज्य कार्यकारिणी असेल किंवा सगळे आता पदाधिकारी संघटन आता राज्यातलं नव्याने तयार केलं पाहिजे, हे बरखास्त केलं पाहिजे, अशीच सर्वांची मानसिकता होती। आणि त्याच्यात मग सगळेच आले, मग खालच्या पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये आले। जयंत पाटील यांच्यासह बदललेच पाहिजेत, सगळे असाच सगळ्यांची मानसिकता आणि असाच सूर सगळ्यांनी काल तिथं मांडलेला आहे। मी स्वतःही मांडलेला आहे। त्या आदरणीय जयंत पाटील साहेब 2017 पासून पक्षाची ही धुरा खांद्यावर सांभाळतायत। अडचणीच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। इतके सगळे नेते तिकडे गेलेले असताना विरोधात सत्तेकडे, पण जयंत पाटील साहेब पक्ष सोडून तिकडे गेले नाहीत। मागच्या 2019ची निवडणूक असेल, विधानसभेची, लोकसभेची निवडणूक असेल, आत्ता विधानसभा, या 2-3 महत्वाच्या निवडणुका जयंत पाटलांच्याच नेतृत्वाखाली नियोजनामध्ये लढवल्या गेल्या। याच्यामध्ये अनेकांनी कष्ट घेतलेले आहेत। आता त्यांनी बाजूला व्हायला हवं असं काय वाटतं? बाजूला म्हणजे काय, ते पक्ष सोडून जाणार नाहीत। आता याच्या आधी अनेक अध्यक्ष बदललेले आहेत ना, आता किती आमचे अध्यक्ष होऊन गेले,
मधुकर पिचड होऊन गेले, छगन भुजबळ होऊन गेले, आर पाटील साहेब होऊन गेले, सुनील तटकरे होऊन गेले. या सगळ्या अध्यक्षांच्या जागा बदलल्या गेल्या ना. आता तटकरेंच्या नंतर जयंत पाटील साहेब झालेत. आता जर 8-9 वर्ष 7-8 वर्ष झाली असतील तर आता नवीन चेहरे जर पुढे आणले तर जनरेशन गॅप जो काय यांचा संपर्क व्हायला सोपं जाईल. आणि जयंत पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली, जितेंद्र आव्हाड आहेत, पवार साहेब आहेत, या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नवीन पिढीला नेतृत्व करायला जर संधी दिली तर एक पवार साहेबांच्या स्वप्नातला जो काही पक्ष संघटना आहेत किंवा त्यांच्या स्वप्नातलं जे काही पुढचं राजकारण आहे महाराष्ट्राचं, एक पिढी तयार करण्याचं साहेब सातत्याने उल्लेख करतात. नवीन पिढीला संधी द्यायची, नवीन पिढीला संधी. ती नवीन पिढीला संधी कधी मिळाली तर ती तयार होईल ना. त्यामुळं जयंत पाटील साहेबांचे अनुभव असतील, सुप्रियाताई, पवार साहेब, या सगळ्या नेत्यांच्या अनुभवावर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन तरुण नेते आहेत तुमच्या पक्षामध्ये. जयंत पाटील यांच्यानंतर मग कोण जबाबदारी अधिक व्यवस्थितपणे सांभाळू शकेल? खरं तर तो आदरणीय आमच्या पक्षाच्या घटनेनुसार आदरणीय पवार साहेबांचा तो सर्वस्वी अधिकार आहे. मी सुद्धा काल तीच भूमिका मांडली की आदरणीय पवार साहेबांना आपण निवडायची मोकळीक देऊयात. रोहित दादा पण आहेत, रोहित दादा पवार आहेत रोहित दादा, पण रोहित दादा काय प्रदेशाध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत नाहीयेत. ते कधीही म्हणले नाहीत की मला प्रदेशाध्यक्ष व्हावा. आम्ही परवाही त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणले नाहीत की मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे, परंतु पक्ष संघटनेमध्ये एक महत्वाची जबाबदारी जर संघटनात्मक काम करायला किंवा नवीन रिफॉर्म्स आणायला, आता संघटनेत सुद्धा कार्यपद्धती बदलली पाहिजे. आता जयंत पाटील यांनी ही जी काही मागणी झाली तुमच्याकडून याला उत्तर देताना असं म्हटलं की जे हे मागणी करतायत मी प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर व्हावं, त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये किंवा वॉर्डामध्ये किती मतं पक्षासाठी मिळवलीत हे पण सांगावं. खरं तर हा मुद्दा आहे ना, जयंत पाटील साहेबांनी काल बोलायला नको होता असं माझं मत आहे. याचं कारण असं, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, सगळेजण लढायला तयार आहेत. पवार साहेबांनी जेव्हा आवाहन केलं की आपल्याला लढायचंय, संघर्ष करायचा आहे, भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर याची भूमिका जेव्हा घेतोय आपण, तर जयंत पाटील साहेबांनी नेमलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ही परीक्षा त्यांनी 2019ला पण सांगितलं होतं. 2019ला सुद्धा जयंत पाटील साहेबांनी हाच क्रायटेरिया जाहीरपणाने वारंवार सांगितला होता की ज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बूथवर किती मतं आहेत मी बघणार आहे. मग मला जयंत पाटील साहेबांना प्रश्न पडला काल ते बोलत असताना की त्यावेळेस अमोल मिटकरीच्या बूथवर किती मतं पडली होती, रुपाली चाकणकरच्या बूथवर किती मतं पडली होती की ज्यांना तुम्ही महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं, ज्यांना विधान परिषद दिली. त्या अमोल मिटकरी आणि रुपाली चाकणकरच्या बूथवर, त्यांच्या स्वतःच्या होम बूथवर, खडकवासला विधानसभा आणि अकोल्याला त्यांचं अमोल मिटकरीचा मतदारसंघ, तिथे यांच्या बूथवर किती मतांनी पुढे होते का मागं होते, जरा आम्हाला स्पष्टीकरण कळेल का, की जेणेकरून तुम्ही त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद बहाल केलं. इकडे दादांनी दिलं ना. नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबच होते ना. क्रायटेरिया बघितलं ना, स्पष्ट झालं. तो क्रायटेरिया जयंत पाटील साहेबांनी लावला होता. आम्ही जयंत पाटलांना नेतृत्व, अजितदादा पक्ष संघटनेत काहीच काम करत नव्हते, ते नेतृत्व इकडे उपमुख्यमंत्री होते, विधिमंडळ गट नेता होते. पण पक्ष संघटना म्हणून ही जर तुम्ही क्रायटेरिया त्यावेळेस लावला होता तर आजही तो क्रायटेरिया आम्हाला लावताना आमच्या तपासण्या करा. एका बाजूला आम्ही ईव्हीएमचा घोटाळा म्हणतोय, आता माझ्या स्वतःच्या गावातलं सांगतो. बरोबर आहे, ईव्हीएमचा घोटाळा तुम्ही मांडता आहात. आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जयंत पाटील यांनी जे काही निकष लावले होते ते तर तुम्ही सांगितलेच, पण आता त्यांची जागा कोणीतरी तरुण नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून घ्यावी. हो, तरुण नेत्यांनी घ्यावी, परंतु तो पवार साहेबांचा अधिकार आहे सर्वस्वी. पण मला असं वाटतं की काल काही लोकांनी सांगितलं की मराठा ओबीसी सध्या वाद चालू आहे महाराष्ट्रात, ओबीसी नको मराठा नको, एससी एसटीतला द्या, अशाही काही सूचना काही लोकांनी तिथे मांडल्या आणि चांगली सूचना आहे. मग त्याच्यामध्ये सुनील बुसारा असतील, डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, रोहितदादा पवार आहेत, अनेक नेते आमच्याकडे आहेत की जे चांगल्या पद्धतीने संघटनेत काम करू शकतात. पवार साहेब मात्र याच्यात आता त्यांचा जो निर्णय आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. शेवटी पवार साहेब सर्व आहेत. आता या सगळ्या बैठकीनंतर बऱ्याच अशा काही चर्चा आल्या विचारधारेबद्दलच्या, तर नक्की काय कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं? आता तुमची पुरोगामित्वाची विचारधारा तर शरद पवारांनी स्पष्ट केलेली आहे, तुम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. मात्र आता हे जे काही झालंय या निकालानंतर, तर काय नक्की कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आता अजित पवार पण म्हणतात आम्ही पुरोगामी, पण भाजपमध्ये सत्तेसोबत आहेतच की ते, मग कार्यकर्त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, कार्यकर्त्यांचं म्हणणं मुळात पवार साहेबांच्या बरोबर जे राहिलेले कार्यकर्ते सगळे, जे सगळे पदाधिकारी आहेत, हे पुरोगामी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्यावर विचार ठेवून काम करणारे कार्यकर्ते इकडे राहिलेत. पण अजितदादाच्या बरोबर जे गेले ते लाभार्थी गँग गेलेली, कुणी कॉन्ट्रॅक्टर, कुणाच्या संस्था, कारखाने, ज्यांना ईडीची भीती होती. पुरोगामी ते म्हणतात नुसतं, पण पुरोगामित्वाचा त्यांना जर एवढा पुळका असेल तर त्यांनी ज्या वेळेस अमित शहा तिथं संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलले की आंबेडकर
आंबेडकर काय म्हणतात, त्यांनी तुम्हाला काय स्वर्ग मिळणार आहे का, देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळला असता, या आम्हीच्या आचविधानावर अजितदादांनी काय भूमिका घेतली. असे अनेक मुद्दे आहेत की देवेंद्र फडणवीस मध्ये एकदा बोलले होते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते, याच्यावर अजितदादांची काय भूमिका आहे. असे अनेक मुद्दे सांगता येतील आपल्याला की अजितदादा तिथं गप्प बसतात. आपल्या खेडेगावात एक म्हण आहे, द्राक्षाचा वेल लिंबावर गेला. जर अजितदादा पुरोगामी आहेत तर तिथे निर्णय घेणारे जे लोक आहेत, आता अजितदादांच्या आता मंत्रिमंडळातल्या लोकांना त्यांचा पीएस किंवा पीएनएमआयचे अधिकार आहेत का. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न की बऱ्याच काही बातम्या येतात की एकतर शरद पवारांचा तुमचा पक्ष जो आहे तो अजितदादांच्या पक्षात विलीन होणार का थेट भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी होणार, अशा अनेक येत असतात. आता शरद पवारांनी याबद्दल सांगितलं देखील की या सगळ्या वावड्या आहेत वगैरे वगैरे. नाही, याच्या संदर्भात आमच्या आमदार खासदारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. कालही सगळे आमदार खासदार आमचे उपस्थित होते, त्यांनी हात वर करून सांगितलं आम्ही कुठेही जाणार नाही. आणि हे खरं तर मला असं वाटतं, मी पाहिलं माहिती घेतली, अजितदादा गटाकडनं या बातम्या पेरल्या जात आहेत. अजितदादा गटाच्या लोकांना पवार साहेबांची का गरज आहे कळत नाहीये. खासदारांची दिल्लीत गरज आहे का, बाबा चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार फुटल्यावर हे उपयोग येतील असं काही त्यांची भानगड आहे का, तसं काही टार्गेट ठेवले का. पण जाणार नाही, कुणी जाणार नाही. सगळे खासदार संसदेमध्ये आमच्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतायत. सगळे खासदारही काल मिटिंगला उपस्थित, त्यांनी हात वर करून काल सांगितलेले. आणि मुद्दा असा आहे की तिथे जर का त्यांना आमच्या पक्षाची एवढी गरज आहे तर मग त्यांनी या पद्धतीने अशी मांडणी करण्यापेक्षा डायरेक्ट बोलावं ना. अशा बातम्या का पेरता तुम्ही. पण मुळामध्ये तुमच्या पक्षामध्ये जे काही मंथन सुरू आहे त्या मंथनातून हे समोर येतंय की भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. भाकरी फिरवणी म्हणजे संघटनेत आता रिफॉर्म्स काळानुरूप संघटनेच्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या बैठका नियमित व्हायला पाहिजे. जशी पुणे शहरामध्ये बघा तुम्ही, प्रशांत जगताप दर महिन्याला कार्यकारिणीची बैठक घेतात. अशी सगळ्या जिल्ह्यात होत नाही. आमचे काही काही जिल्हाध्यक्ष 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष जिल्हाध्यक्ष आहेत. काही काही तालुका अध्यक्ष 8-8 10-10 वर्ष आहेत. मग हे सगळे रिफॉर्म्स केले पाहिजेत. कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. आता कार्यपद्धतीत बदल म्हणजे काय, तर आम्ही आता विद्यार्थ्यांच्यात जाणं, कॉलेजवर जाणं असेल किंवा आढावा घेण्याची पद्धत असेल. आमच्याकडे आढावा घेण्याची पद्धतच नाही. आता आमच्याकडे काही पदं असतात, त्या पदांची नेमकी जबाबदारी काय बाबा. समजा प्रदेश सचिव आहे, उपाध्यक्ष आहे, सरचिटणीस आहे, यांची नेमकी जबाबदारी काय असते. ही शोभेची पदं आहेत का. हे सगळे रिफॉर्म्स केले पाहिजेत. नियमित आढावा घेतला पाहिजे आणि त्या दिलेल्या पदाधिकाऱ्याला त्यांनी त्याचं काम करतोय का नाही हे बघण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ना. त्यामुळे पद्धतीत सुद्धा बदल करावा लागेल कार्यपद्धतीमध्ये. आणि कार्यकर्त्यांची शिबिरं व्हायला पाहिजेत. कारण पैशावरच्या आत्ता आणि धर्माच्या आधारावरच्या राजकारणाला विचारांच्या आधारावरचं संघटन हाच एकमेव पर्याय आहे. आणि सांस्कृतिक लढाईत आम्ही मागे पडलोय. सांस्कृतिक लढाईकडे आमचं दुर्लक्ष आहे. कारण गुरुदेव सेवा मंडळ विदर्भातला असेल, मराठवाड्यातलं आपलं वारकरी संप्रदाय आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला असेल, महानुभव पंथ असेल, हे सगळे आमचे पुरोगामी विचाराचे आहेत किंवा जातीवर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करणारे हे आमच्या संस्था आहेत, सगळ्या संघटना आहेत. इकडे आमचं दुर्लक्ष झालं. तिथं मग धर्मांध लोकांनी तिथे हैदोस घातलाय, ताबा घेतलाय, हायजॅक केलाय. आणि त्यांच्याकडे कुठलेही महापुरुष नाहीत. ते बाबासाहेब आंबेडकरांना पळवतात, गांधीजींना पळवतात, महात्मा फुल्यांना पळवतात. छगन भुजबळ म्हणतात मी समता परिषद आहे आणि आरएसएस म्हणतील आमची समरसता आहे. भुजबळ साहेबांनी सांगायला पाहिजे समता आणि समरसता नेमकं काय आहे तुमचं. तसं आम्हाला आता याच्यावर काम करावं लागेल. आमच्या कार्यकर्त्यांना सेक्युलरिझम काय ते सांगितलं पाहिजे. महात्मा गांधी नेमके काय आहेत, पंडित नेहरू नेमके काय आहेत. जे आरएसएसचे किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक सातत्याने कुजबूज मोहीम राबवतात आणि या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल अपप्रचार करतात, इतिहासाबद्दल खोटे. आता पवार साहेबांना नास्तिक आहे म्हणतात, ते देवाच्या विरुद्ध आहेत. आता प्रचारात महायुतीच्या काय केलं, महायुतीच्या अनेक कीर्तनकारांना कामाला लावलं होतं. शरद पवार नास्तिक आहेत, आपला देव देश धर्म अडचणीत आहे. पवार साहेब नास्तिक आहेत म्हणजे काय, आपल्या उपासना कोणाची करतात, देवाची विठ्ठलाची करतात, त्याचं प्रदर्शन करत नाही, नास्तिक आहे का. भगतसिंग नास्तिक होते. हे विचारधारेवर काम करण्याची गरज आता जाणवली. कारण महाराष्ट्रच अडचणीत आहे. हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा होता असं म्हणायची वेळ जर भविष्यात यायची नसेल तर ही आमच्या पक्षाने, उदाहरणार्थ पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या लोकांची ही जबाबदारी. सत्ता येईल जाईल, कुणाची येईल जाईल, आम्हाला कधी यश मिळेल अपयश मिळेल, पण हा विचार जागला पाहिजे. हा महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे. महाराष्ट्र धर्माचा विचार जर नाही जागला तर आमची जी पुढची पिढी आहे ही आम्हाला जोड्याने भविष्य काळात मारेल की तुम्ही काय करत होता त्या काळात. तर इतकं मोठं विचार मंथन या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हावं अशी विकास लवांडे यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा त्यांनी या बैठकीमध्ये ठामपणे मांडली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची, त्या पदावरून त्यांना बाजूला करून त्यांच्या जागी दुसरा कोणी तरुण असा नेता त्या ठिकाणी यावा याची चर्चा जाहीरपणे सुरू झाली. आणि प्रश्न फक्त जयंत पाटील यांचा नाही तर वर्षानुवर्ष पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवरती
जी लोक आहेत तर ती देखील बदलली जावीत आणि एक नवी सुरुवात व्हावी अशी या सगळ्यांची जी अपेक्षा आहे ती विकास लवांडे यांनी बोलून दाखवली. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.